तर महाजनांनी माझ्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं असा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। माझ्या भाच्याला विनाकारण 7 वर्ष जेलमध्ये काढावे लागले असं खडसे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान खडसेंना महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय। स्वतः माझा भाचा 7 वर्ष जेलमध्ये निर्दोष सुटला। त्याला ह्याच लोकांनी त्याला या केसमध्ये अडकवलेलं होतं। गिरीश महाजन या लोकांनी त्याला काही कारण नव्हतं, काही घेणं देणं नव्हतं। त्या दुरान्वय संबंध केसचे नव्हता। त्याला त्या कुरुंदकरचा फोन आला आणि त्याचा फोनवर झालं 1.5 मिनिट बोलणं झालं आणि बोलणं झाल्यामुळे हा त्याच्यामध्ये सामील आहे कटामध्ये अशा स्वरूपाचा आक्षेप लावण्याचं नाव गिरीश महाजनचं नाव वगैरे मी घेतलं, पण अशा स्वरूपाचे त्याच्यामध्ये असतील जे आहे ते लोकांना माहिती आहे की याच्यामध्ये कोण आहे। मी आता याच्यापुढे नाव घेण्याची आवश्यकताच नाही आहे। खडसे खूप आता उद्दग्ध अवस्थेत आहेत। त्यांची मानसिक स्थिती काही बिचारायची ठीक नाही। आपण बघतायत त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही। त्यांना आता कोणी निवडून देत नाही। आता त्यांच्या भाच्याने आणि कोणत्या पीआयने मिळून एका महिला पीआयचा खून केला आणि त्यामध्ये ते 6-7 वर्ष आतमध्ये होते, हे सर्वांना माहीत आहे। आता त्यांनी त्या महिला इन्स्पेक्टरचा मर्डर केला, तिला पाण्यात फेकून दिलं, हे सगळं सूर्यप्रकाशित स्वच्छ आहे। आता ते कोणी केलं काय केलं गोष्ट न्यायप्रविष्ट आहे, पण त्या केसमध्ये त्यांचा भाचा जेलमध्ये गेला, 7 वर्ष 6 वर्ष आतमध्ये राहिला। आता याचा आरोप ते माझ्यावर करतील तर मला वाटतं खडसेंचं थोडंसं त्याचं डोकं तपासण्याची वेळ आता आलेली आहे।